असेल इंटर कॉलेज कॉम्पिटिशन. कॉलेज ए कॉलेज बी दोन कॉलेज वेगळे झाले, पण इंट्रा असेल तर एचे बरोबर असेल तर इंट्रा झालं ना. एक मार्कर असा वरती घेतला, आता माझा हातावर बसेल का रे इथं? आता पॉसिबल आहे का? आता काय झालं, याच्यामुळे माझा सरफेस एरिया कमी झाला ना. रिलेशन दोन लक्षात कुठलं ठेवायचं, पहिलं डोक्यात ठेवायचं सरफेस एरियावाला, दुसरं ठेवायचं ब्रांचिंग वाला. समजा मी फ्लोरीन आहे, समजा मी ऑक्सिजन किंवा मी नायट्रोजन आहे, मी काय करतो त्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागलो, म्हणजे हायड्रोजनच्या टेन्शन वाढलं. हवाला हायड्रोजन काय करतो, लगेच बॅकअपसाठी शेजारच्या स्पीसीसकडे बघायला चालू करतो. याच्यामध्ये समजा अल्कोहोल असेल, याच्यामध्ये समजा फिनॉल असेल, कळते सगळे ना असं. तर आपण पिणार तर ना, हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, पिऊन बघायचं नाही ते, नाहीतर काय तिकीट लगेच निघणार तुमचं, सॉस झाला तुम्ही. आता गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. लेक्चर नंबर 7 अल्कोहोल फिनॉल्स अँड इथर्स आपल्याला बघायचं. ऑलरेडी आपला टॉपिक हा चालू होता, पेज नंबर पहिला आहे तिथं. आज लेक्चरला काय करायचं आहे तुम्हाला, तर पुढे हेडिंग द्या पटकन तिथं, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता फिजिकल प्रॉपर्टीचा अर्थ काय, आपण काय करतो फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे अशा प्रॉपर्टीची की ज्या मी त्याचं कंपोजिशन चेंज न करता बघू शकतो, म्हणजे सिंपल ऑब्झर्वेशन असेल, बरोबर ना. आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे त्याचे मला रिॲक्शन तिथं करायचे. आता पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. याच्यामध्ये सुरुवात कुठून करतोय बघा आपण, याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी. तर आता मला तुम्ही सांगा, अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल, त्या दोघांमध्ये कॉमन काय आहे, कोणता ग्रुप कॉमन होता? OH कॉमन आहे ना, सांगा, इथं सगळ्यांना माहित आहे. मग इथं काय करतो मी याच्यामध्ये बघा, तर याच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स कोणता आहे ते मला बघायचं आहे. पहिल्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स बघायचा आहे. मग तिथे मी सांगताना लिहिताना कसं लिहितो बघा याच्यामध्ये, तर अल्कोहोल्स अँड फिनॉल्स आर हायली पोलर कंपाऊंड्स. हायली पोलर. आता पोलरचा अर्थ काय रे, पोलर म्हणजे काय होतं तिथं, तर प्लस मायनस तुमचा सेपरेट होतो ना, चार्जेस सेपरेट झाला म्हणजे तो पोलर झाला. का पोलर होतो, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कोणता ग्रुप प्रेझेन्स आहे, मी आता मला सांगितलं, प्रेझेन्स ऑफ OH ग्रुप. कळतंय सगळ्यांना, हा ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून तो काय करतो तिथं पोलॅरिटी दाखवतो जास्त. आणि महत्त्वाचं म्हणजे या ग्रुपमुळेच तिथं इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. अँड शोज इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता ॲक्च्युली तो होतं कसं बघा, दोघांमधलं पण मी तुम्हाला लिहून दाखवतो फळ्यावरती. तर समजा पहिल्यामध्ये काय होतं, R घेतला, समजा R मी कशाला जोडला, एक मिनिट फक्त, हां, O असेल, इथं H असेल, आणि ह्याला समजा मी इथं काय जोडतोय, R जोडतोय, बरोबर ना. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, ROH म्हणजे रे अल्कोहोल झाला. आता याच्यामध्ये होतं काय ROH मध्ये इथं, तर समजा मी अल्कोहोल घेतलं इथं ROH, तर हा कुठल्या ब्लॉकमध्ये मला सापडतो, P ब्लॉकचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. मग ऑक्सिजन काय करतोय तिथं, त्याचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागला. इथं चार्ज आला डेल्टा, बोला पटकन, मायनस, इथं आला डेल्टा प्लस, म्हणजे हायड्रोजनला टेन्शन आले की तो कधी पण मला दगा दे. मग हायड्रोजन काय करतं की हा सोडून जाईल म्हणून फ्लास्कमध्ये बॅकअप शोधायला चालू करतं, बरोबर ना. एकानं दगा दिला, मला दुसरा ऑप्शन पाहिजे ना. मग हा काय करतो तिथं बघा, तर एक बॉन्ड कसा एक्झिस्ट करतोय बघा त्याच्यामध्ये. तर समजा इथं मी काय केलंय, OH जोडलेला होता आणि इथं R लिहिला आहे याचा. तर शेजारच्या स्पेसिसमध्ये पण O असणार आहे ना, O मायनस असेल त्याला काय असेल, हायड्रोजन असेल, इथं काय असेल त्याचा R असेल. सेम स्टोरी पुढच्यामध्ये असेल, O असेल, H असेल, R असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्लास्कमध्ये एकच मॉलिक्यूल असेल का, खूप सारे असतात. मग इथं काय होतं, पहिल्यामध्ये काय झालं बघा, डेल्टा मायनस डेल्टा प्लस, इथं काय झालं डेल्टा मायनस डेल्टा प्लस, इथं काय झालं डेल्टा मायनस डेल्टा प्लस झाला. कळतंय सगळ्यांना. आणि जर हा प्लस असेल, ह्याला टेन्शन कशाचं आलं, हा कधी पण मला सोडून जाऊ शकतो. मग हा काय करतो, शेजारच्या बरोबर बॉन्ड तयार करतो, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनवतो. आणि इथं जे हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बनलं त्याला तुम्ही कसला बॉन्ड म्हणता रे, हायड्रोजन बॉन्ड म्हणता. आणि इंटरमोलिक्युलर काय म्हणलं मी, इंटर आणि इंटरमध्ये फरक काय होता रे, मोलेक्युलर.
इंटर म्हणजे काय तर वेगवेगळ्या मॉलिक्यूलमधला, आणि इंट्रा म्हणजे काय सेम. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा असं असेल इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, कॉलेज ए कॉलेज बी, दोन कॉलेज वेगळेच झाले, पण इंट्रा असेल तर एचे ए बरोबर असेल तर इंट्रा झालं ना. म्हणजे सपोज करा मी एका कॉलेजमध्ये शिकतोय, समजा मी बळवंतमध्ये शिकतोय आता, बरोबर ना, आणि बळवंत कॉलेजमध्ये समजा 11वी वर्सेस 12वी कॉम्पिटिशन असेल, कॉलेज सेम आहे का बदलले, सेम आहे, म्हणजे इंट्रा झालं. पण बळवंत वर्सेस समजा विटाई स्कूल घेतलं तर ते कसं झालं इंटर, कारण दोन्ही कॉलेजेस काय झाले ते वेगळेच झाले. आलं लक्षात. आता सेम फिनॉलमध्ये असं तुम्हाला दिसतं रे. फिनॉलमध्ये फक्त मी चेंज काय करतो, इथं बघा, इथं आरच्या जागी कोणती रिंग जोडायची, बेन्झीन जोडायची. म्हणजे इथं कसं लिहायचं बघा, OH तुमचा तसाच होता, इथं मी रिंग जोडली आहे. ओके, पुढं सेम तसं इथं काय होणार, एक मिनिट फक्त, OH असेल, इथं पण रिंग असेल तुमची सेम अशी, आणि याच्यानंतर पुढं सेम थर्डला मी काय करतो OH, आणि इथं पण मी काय केली, एक ड्रॉ केली, रिंग ड्रॉ केली तशी छोटीशी. ओके, आता चेक करायचं पण स्टोरी तशीच आहे ना. ऑक्सिजन काय करतोय, ते शेजारचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागला, म्हणजे ओव्हर चार्ज डेल्टा मायनस, एचवरती चार्ज डेल्टा प्लस. सेम इथं कसं रे, डेल्टा मायनस डेल्टा प्लस, डेल्टा मायनस डेल्टा प्लस. येते लक्षात ना. जोडायचं आता. का जोडलं रे, का जोडलं तर त्यांना बॅकअप पाहिजे ना काही तर. आणि महत्त्वाचं म्हणजे एक डोक्यात जाऊ दे तुमच्या, हे हायड्रोजन बॉन्ड असतात ना, दिसताना आपल्याला छोटासा दिसतोय, एवढाच दिसतो इथं, पण तुम्ही मला सांगा एक छोटीशी काठी घेतली, मी मोडायला लावली, काय होतं, इझिली मोडते. पण 10 काट्या घेतल्या तर आता प्रॉब्लेम येतोय ना. म्हणजे एक मार्कर माझ्या हातामध्ये होता, मी असं वाकवू शकतो, त्याला ब्रेक करू शकतो, पण एकाच्या जागी 3 घेतले तर. आलं लक्षात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी स्ट्रॉंग करतात ना, आणि हे जे फोर्स आहे तेच त्याला स्ट्रॉंग करायचं काम करते. त्या फोर्सला मी नाव दिले इंटरमोलिक्युलर फोर्सेस म्हणतो. इंटर म्हणजे कळालं, विदिन 2 डिफरंट मॉलिक्यूल. ही झाली त्याची पहिली फिजिकल प्रॉपर्टी. आता दुसऱ्यामध्ये काय करतो आपण बघा, दुसरी प्रॉपर्टी काय आहे याची, मेल्टिंग पॉईंट्स किंवा मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. आता याच्यामध्ये आपण काय करतो, पहिलं माझं ऑब्झर्वेशन काय आहे बघा, मेल्टिंग एल राहिलं ना तिथं, हां, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट माझं पहिलं ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यातलं काय करतो बघा तिथं आपण पहिल्यामध्ये, तर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स increases on increasing मोलर मास. मोलर मास म्हणजे काय, जसे मी कार्बन वाढवत गेलो स्ट्रेट चेनमध्ये, माझा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय होतो, वाढतो. एक कॉमन सेन्स आहे, का वाढतो ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. म्हणजे ते ॲक्च्युली तर होतं काय, याची स्टोरी काय बघा, याची मेल्टिंग पॉईंट असेल तुमचा किंवा असेल बॉइलिंग पॉईंट असेल, हा प्रपोर्शनल असतो सरफेस एरियाला. कळतंय सगळ्यांना. सरफेस एरिया म्हणजे काय, समजा मी छोटीशी विट घेतली, समजा अशी, ह्या 2 विटा घेतल्या. ओके, ह्या मी एकमेकांवरती फिट करू शकतो इझिली. कळतंय का सगळ्यांना. म्हणजे समजा माझा हात असेल असा, मी हातावरती हात प्लेस करतोय, पॉसिबल आहे ना. पण मी काय केलं, पुढच्या केसमध्ये समजा एक मार्कर असा वरती घेतला, आता माझा हातावर बसेल का रे इथं, आता पॉसिबल आहे का. आता काय झालं, याच्यामुळे माझा सरफेस एरिया कमी झाला ना, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी झाला. म्हणजे इथं काय होतं बघा, तर जेवढा सरफेस एरिया वाढेल तेवढा माझा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय होतो रे, इन्क्रीज होतो. हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे. आणि दुसरं ऑब्झर्वेशन माझं इथं लिहितो, ह्याच्यामध्येच ॲड करतो मी, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस ऑन इन्क्रीजिंग ब्रँचिंग. आताच मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे जर ब्रँचेस वाढल्या तर सरफेस एरिया काय होतो रे, वाढतो का कमी होतो, फांद्या वाढायला लागले रे, कमी होणार ना, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी झाला. म्हणजे पहिल्यामध्ये इथं काय झालं तर बघा, तुमचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल इन्क्रीजिंग मोलर मास. म्हणजे जर मोलर मास वाढलं तर सरफेस एरिया तुमचा वाढला किंवा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढला. इथं ब्रँचिंगमध्ये काय झालं, सरफेस एरिया कमी झाला. मग हेच मी बॉक्सात कसं लिहिणार, इथं मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ब्रँचिंग. कळतंय सगळ्यांना. म्हणजे बघा, हो का, हे वाढलं तर हे कमी होतंय. म्हणजे कोणतं रिलेशन झालं, इनव्हर्सचं झालं. आता विथ एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, 1-2-3 एक्झाम्पल खाली आपण स्टडी करू त्याच्यामध्ये. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा याच्यामधलं, पहिलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट, अरेंज द फॉलोविंग स्पेसिस
विथ कसे अरेंज करायचे बघा त्यांना, विथ डिक्रीजिंग इन्क्रीजिंग करूया, इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉईंट ऑर्डर. आता मला एक सांगा, सोपं एक्झाम्पल घेतो, ABCD घेतो याच्यामध्ये. पहिला क्वेश्चन याच्यातला ए असेल समजा CH3OH, बी असेल CH3CH2OH, सी असेल CH3CH2CH2OH असेल समजा, आणि डी असेल इथं फॉर एक्झाम्पल डी CH3CH2CH2CH2 किती झाले ना इथं, 1 2 3 4 OH असेल. आता 4 मध्ये मला बघायचं आहे पहिल्यांदा कशाचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, का डीचा? कारण चेन सगळ्यात मोठी आहे सर, मोलर मास सगळ्यात जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे सर काय झालं तिथं, तर चेन जेवढी मोठी तेवढं काय होणार तिथं, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जास्त होणार. म्हणजे डोक्यात जाते का बघा. मी समजा एक तुम्हाला टास्क देतो, तर काय करायचं आहे मला, समजा एक मोठ्या एवढ्या फॉर एक्झाम्पल काय करतोय आपण, विटा घेतल्या मोठ्या, आपण माहिती आहे सिमेंटच्या मोठ्या विटा येतात बघा बाजारामध्ये, एवढ्या साईजचे खूप मोठ्या असतात बघा त्यानं काम पटकन उरकतं ना. का उरकतं काम पटकन त्यानं, सरफेस एरिया सर त्याचा जास्त आहे, मी पटपट पटपट मांडत जातो, ते बांधकाम झालेले पण मला समजत नाही. पण त्याच्या ऑपोजिट बघा ती लाल कलरची छोटी विट येते, त्यानं काय होतं, वेळ थोडासा जास्त लागतो. आणि दगड घेतले तर काय होणार, दगड घेतल्यावर पहिल्यांदा जर त्याला शेप दिला, वाकड तिकड रचून चालेल का, ते पडणार. इथं पण तसंच होतंय, जो सगळ्यात मोठा एकमेकांनी स्ट्रिपली ठेवू शकतो, असं पटपट थापी रचत गेल्यासारखं रचत गेलो, त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त वाढला, त्याला मला सेपरेट करायला ताकद जास्त लावायला लागेल ना. म्हणजे इथं माझं आन्सर झालं सगळ्यात जास्त कोण इन्क्रीजिंग केलं, डिक्रीजिंग केले बघा रे, इन्क्रीजिंग ऑर्डर. मग सगळ्यात कमी कोणाचा आहे सांगा मला, कमी सांगा पहिल्यांदा, सगळ्यात कमी कोणाचा आहे, एचा, त्याच्यानंतर बीचा, त्याच्यानंतर सीचा, आणि शेवट झाला तुमचा डीचा. क्लिअर. आता दुसरं एक्झाम्पल त्याच्यात आपण घेऊ, ब्रांचिंगवाला एक देतो तुम्हाला. एक्झाम्पल सेकंड, सेम स्टोरी तीच आहे रे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, CH3CH2CH2CH2OH 1 2 3 4 हा ए झाला. इथं बी घेतो शेजारी छोटासा, CH3 1 2 3 4 झाले ना, OH घेतला. सी घेतो त्याच्यामध्ये CH2OH किती झाले बघा रे, 3 झाले ना. आणि याच्यातला डी घेतला समजा मी CH3 CH2 1 2 3 4 CH2OH. कळते काय करायचं आहे, अलग लक्षात. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात कमी कोणाचा बघायचा, सगळ्यात जास्त कोणाचा, ऑर्डरली लिहायचं आहे ना मला तिथं. आता सगळ्यात पहिलं कॉमन सेन्स काय आहे, सगळ्यात जास्त कार्बन कोणाच्यात आहेत बघा, डी मध्ये दिसतात ना. म्हणजे डीचा एक साधं लॉजिक काय आहे बघा, डी मध्ये सर सगळी स्ट्रेट चेन आहे, म्हणजे सगळ्यात जास्त त्याचा असेल, हे तर मान्य आहे. बाकी तिघांमध्ये कॉमन काय आहे, सगळ्यांच्यात 4 कार्बन दिसतात का, 4 कार्बन दिसतात. मग अशा केसमध्ये काय करायचं बघा इथं, तर मी एक काम करतो, डी सगळ्यात जास्त आहे ना, मला इन्क्रीजिंग लिहायचं आहे ना, मग डी इथं छापतो, इथं डी इथं शेवटी लिहून ठेवलं मी असं. आता ABC मध्ये बघायचं आहे, तुम्ही मला सांगा ABC मध्ये सगळ्यात कमी कोणाचा असेल आणि का, बीचा का कमी असेल सगळ्यात, ब्रँचिंग जास्त आहे सर. फांद्या वाढल्या तर मी एकमेकांवर रचू शकत नाही ना, का रचू शकतो एकमेकांवरती, पॉसिबल आहे का, नाही होणार. म्हणजे सगळ्यात कमी झाला बीचा, त्याच्यानंतर सीचा, त्याच्यानंतर एचा. अलग लक्षात तुमच्या, समजलं काय करतोय आपण. मी काय करतो, हे सिलेटमध्ये लिहितो परत एकदा. हां परत एकदा सांगा मला मोठ्याने जरा सगळ्यांनी, सगळ्यात कमी सॉरी हां बी, त्याच्यानंतर सी, हां ए, आणि शेवटचा झाला डीचा. अलग लक्षात. पेपरमध्ये जरी क्वेश्चन पडला, अरेंज करा विचारतील किंवा विचारतील विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिस हॅज हायेस्ट मेल्टिंग और बॉइलिंग पॉइंट. थोडं आपल्याला रिलेशन 2 लक्षात कुठलं ठेवायचं, पहिलं डोक्यात ठेवायचं सरफेस एरियावालं, दुसरं ठेवायचं ब्रांचिंगवालं. ते 2 शब्दावरती तुम्हाला इक्वेशन इझिली टॅकल होतात, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता टोटल किती झाले बघा प्रॉपर्टी तुमच्याकडे. पहिली झाली कोणती होती, पहिली इंटरमोलिक्युलर फोर्सेस, दुसरी कोणती झाली
मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. आता तिसरी प्रॉपर्टी आहे बघा, त्यांचा फिजिकल स्टेट आपण म्हणतो त्याला. थर्ड फिजिकल स्टेट. हे फिजिकल स्टेट म्हणजे काय, ते कोणत्या स्टेटमध्ये ॲपियर होतात रे, कळते. फिजिकल स्टेट म्हणजे सॉलिड आहे का, गॅस आहे का, लिक्विड आहे, ते मला तिथं बघायचं आहे. मग इथं काय करतो याच्यामध्ये बघा आपण, तर लोअर मेंबर्स ऑफ अल्कोहोल्स आर colorless toxic liquid having characteristic smell किंवा characteristic अल्कोहोलिक ओडर, म्हणजे अल्कोहोल सारखा त्यांचा वास येतो, अल्कोहोलिक ओडर. याच्या ऑपोजिट काय करतो आपण बघा फिनॉलमध्ये, तर लोअर मेंबर ऑफ फिनॉल्स आर कलरलेस टॉक्झिक म्हणजे यांचा पण नेचर त्याच्यासारखाच आहे रे. कलरलेस असतात, टॉक्झिक असतात, लो मेल्टिंग सॉलिड फॉर्ममध्ये असतात. लो मेल्टिंग सॉलिड्स हॅव्हिंग कार्बोलिक, किंवा त्यालाच एक शब्द वापरतो कार्बोलिक और फिनॉलिक ओडर किंवा फिनॉलिक स्मेल असतो त्याचा, फिनॉल. हे फक्त एक दोनदा वाचल्यानंतर लक्षात येऊन जातं. हे काही जास्त कुठे, फक्त मला काय तुम्हाला बुकमध्ये दिले म्हणून त्याचं म्हणून ते मी देते तुम्हाला. ते 2-3 वाक्य फक्त लक्षात ठेवायचे. आता हे कशाचं झालं रे, त्यांच्या फिजिकल स्टेटचं झालं. शेवटचा पॉईंट याच्यातला पॉईंट नंबर 4 सोल्युबिलिटी. आपण आता याच्यामध्ये काय करतो बघा, सोल्युबिलिटीमध्ये मला सोल्युबिलिटी कशाची बघायची आहे रे, अल्कोहोल आणि फिनॉल. मी कॉमनमध्ये दोघांचा स्टडी करतोय ना. मग इथं काय करतो मी याच्यामध्ये, तर फर्स्ट 3 members of alcohols and phenols are soluble in water किंवा ॲप्रेसिएबल, एक वर्ड आपण इथे ॲड करूया, ॲप्रेसिएबली सोल्युबल. कशामध्ये सोल्युबल आहेत बघा हे रे, सोल्युबल इन वॉटर. हे कशामुळं होतं, तर तुम्ही मला सांगा, पाण्यामध्ये मी काय केलं, 1 चमचा मीठ टाकलं, सोल्युबल होतं का, होतं का सोल्युबल, इझिली होतं. पण त्याच्या तुलनेत समजा पाण्यामध्ये समजा मी ऑइल पेंटचा 1 चमचा टाकला, 1 चमचाभर ऑइल पेंट फेकला, काय होतं, विरघळतो. मग तसाच राहतो, खाली जर गेला तर तसाच का, तसा राहतो का, राहतो तसा, सोल्युबल का होत नाही तेच म्हणतोय मी. सोल्युबिलिटीचं रिझन काय आहे, हा जर पाण्यामध्ये जाऊन सोल्युबल होत असेल याचा अर्थ याचं पाण्याचं काहीतरी इंटरॅक्शन होत असेल ना. म्हणजे दोघं जण ठरवतात की बाबा मी तुझ्यात आलोय ना, आता मला स्टेबल व्हायचं आहे, मला काहीतरी बॉन्ड प्रोव्हाइड कर, काहीतरी आयन्स प्रोव्हाइड कर. आता इथं काय होतं, तर का सोल्युबल झाले, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग विथ वॉटर मोलिक्यूल. आता पाण्यामध्ये पण स्टोरी तीच आहे. हे काय करतात, अल्कोहोलचे पार्टिकल त्या पाण्याच्या मोलिक्यूल बरोबर हायड्रोजन बॉन्ड, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक पाण्याचं मोलिक्यूल इथं दाखवतो, OH. आता इथं काय स्टोरी चालू आहे, काय होतंय बघा, दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी पण मी कधी हायड्रोजन बॉन्डिंग नावाची कन्सेप्ट वापरतो, मी तुम्हाला अगोदर पण बोललेलो, एक लक्षात ठेवायचा शब्द, कोणती कंडिशन होती रे, कुठं स्पेस दिसतोय मला, इथंच लिहितो छोटासा, हां, कोणती होती रे, फॉन कंडिशन. फॉन म्हणजे काय, हां, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन. त्या स्पेसिसमध्ये कमीत कमी या तिघांपैकी कोणतरी एक प्रेझेंट पाहिजे. का प्रेझेंट पाहिजे, तर तिघं पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत ना. म्हणजे ॲक्च्युली होतं कसं, समजा मी फ्लोरीन आहे, समजा मी ऑक्सिजन किंवा मी नायट्रोजन आहे, मी काय करतो, त्या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागलो, म्हणजे हायड्रोजनचं टेन्शन वाढलं. हवाला हायड्रोजन काय करतो, लगेच बॅकअपसाठी शेजारच्या स्पेसिसकडे बघायला चालू करतो. म्हणजे लक्षात येते का तुमच्या काय होतंय तिथं, हे झालं की तुम्हाला लगेच सांगतो, एवढं होतं अगोदर माझं इथलं. समजा इथं काय होतंय बघा, इथं मी एक काम करतो छोटंसं, इथं ROH घेतला, समजा ROH असेल,
आता हा हायड्रोजन काय करतो रे, बॉन्ड बनवला, म्हणजे काही तर त्याच्यावर इंटरॅक्शन झाली ना, कळलं का हायड्रोजन बॉन्डिंग कसा तयार होतो, त्या दोघांचं काहीतरी इंटरॅक्शन झालं म्हणून काय होतंय तिथं, इंटरॅक्शन झाल्यामुळे काय झालं तिथे एक बॉन्ड तयार झाला. एक काम करा, पटकन व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, काय करायचंय बघा, तर इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. अगेन सिंपल कन्सेप्ट आहे, काही प्रॉब्लेम नव्हता. फिजिकल प्रॉपर्टीज होत्या की ज्या आपण काय करतोय की ज्याच्यामध्ये पण महत्त्वाचं काय होतं तुमचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, त्यांचे फिजिकल कॉन्स्टंट रे. क्वेश्चन आला तर याच्यातलं त्याच्यावरनं पडेल, कारण इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तर आपल्याला बघितल्यानंतर समजते सर. म्हणजे MCQ बनवायचं असेल तर मला ह्या एवढ्या मधल्या पार्टची गरज आहे की ज्याच्यामध्ये काय दिसत होतं मला, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स होतं त्याच्यामध्ये. आता त्याच्यात पण लक्षात काय ठेवायचं, पेपरमध्ये जर प्रश्न पडत असेल तर सरफेस एरिया त्याचा आणि ब्रँचिंग बघायचं. स्ट्रेट चेन असतील समजा सगळ्याच, तर ज्याच्यामध्ये जास्त कार्बन, ज्या चेनमध्ये जास्त कार्बन त्याचा बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट सगळ्यात जास्त लिहायचा. आणि जर समजा तिथं ब्रँचेस असतील, एकाच बेसिसमध्ये एकच ब्रँच, दुसऱ्यामध्ये 2 आणि तिसऱ्यामध्ये 3 ब्रँच झाल्या, तर ज्याचं ब्रँचिंग वाढत जातं ॲटोमॅटिकली त्याचा काय होतो रे, मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट ॲटोमॅटिकली काय होतो त्याचा कमी होत जातो. आणि बाकीचं काय सोल्युबिलिटीमध्ये मी सांगितलं तुम्हाला, फिजिकल स्टेट किंवा सोल्युबिलिटी असेल. आणि हायड्रोजन बॉन्डिंगची कन्सेप्ट आहे का नाही, ते फक्त तिघं कोण दाखवतात रे, पहिला कोण असतो फ्लोरीन, दुसरा ऑक्सिजन, तिसरा नायट्रोजन. आपण त्याला कोणती कंडिशन म्हणतो रे, फॉर्न कंडिशन म्हणतो. फॉर्न कंडिशन असेल तर ॲटोमॅटिकली काय होतोय तो रे, त्याला बॅकअप एक शोधावा लागतो, त्यासाठी तो तयार करतो, तो बॉन्ड होता तुमचा हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर फिजिकल प्रॉपर्टीज झाल्या. आता याच्या पुढे बघायचं आहे मला केमिकल प्रॉपर्टीज, कशाच्या, अल्कोहोलच्या आणि फिनॉलच्या. हेडिंग द्या पुढे तिथं पटकन, केमिकल प्रॉपर्टीज लिहा तिथं पटकन रे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजमध्ये फरक काय होता, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये मी काय करतो रे, त्याचं कंपोजिशन मला तिथं चेंज करायची गरज पडते, म्हणजे मी रिॲक्शन करून बघतो ना तिथं नेमकं होतंय काय. आता त्याच्यात सुरुवात कुठून करायची आपल्याला केमिकल प्रॉपर्टीची, तर त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्कोहोल अँड फिनॉल. हेडिंग द्या खाली त्याच्या, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. पहिले हेडिंग येणार आहे तर माझं केमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यात पहिली टेस्ट लॅबोरेटरी, पहिली टेस्ट त्याच्यामधली लॅबोरेटरी टेस्ट. ओके, आता काय करायचं आहे तुम्हाला इथं, तर लॅबमध्ये ज्या मी टेस्ट करतो त्या टेस्ट मला ह्याच्यामध्ये चेक करायचे त्या. म्हणजे सपोज करा तुम्ही लॅबमध्ये गेला, तुम्हाला मी एका बिकरमध्ये अल्कोहोल एकामध्ये फिनॉल दिलं, तुम्हाला काय करायचं आहे, माझा प्रश्न काय होता, ह्याच्यातलं अल्कोहोल कोणतं फिनॉल कोणतं ओळख. आता मी तसं सांगलं, तुम्ही टेस्ट करून बघणार आहे. एका ग्लासमध्ये समजा अल्कोहोल घेतलं 10 ml, दुसऱ्यामध्ये 20 ml घेतलं फिनॉल, आणि म्हटलं पिऊन बघा चव कशी लागते, काय होणार आहे, हां काय होणार, चालेल का पिऊन. मग काय केलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये रोमन फर्स्ट त्या पहिली टेस्ट त्याच्यातली लिटमस टेस्ट नंबर फर्स्ट लिटमस टेस्ट. आपण ही 7वी 8वीपासूनच बघतो रे टेस्ट, लिटमस टेस्ट. म्हणजे लिटमस 2 टाईपची कुठली असतात रे आपण बघतो, ते एक असतो रेड आणि दुसरा असतो ब्लू. एक काम करतो मी इथं, 2 छोटेसे काय करतो टेस्ट ट्यूब घेतो रे. समजा ही पहिली टेस्ट ट्यूब आहे अशी घेतली, आणि त्याच्या शेजारी काय करतो दुसरी टेस्ट ट्यूब घेतो, इथं साईडलाच घेतो त्याच्या. आता आपण इथं काय करतोय, ही जी माझ्याकडे पहिली टेस्ट ट्यूब होती याच्यातली ही वाली, या टेस्ट ट्यूबमध्ये समजा मी घेतलं इथं ॲक्वियस सोल्युशन ऑफ अल्कोहोलिक म्हणजे ROH घेतला, आणि दुसऱ्या बिकरमध्ये काय करतो, तर ॲक्वियस सोल्युशन फिनॉलचं स्ट्रक्चर कसं लिहितो मी रे, AROH घेतला. कळतंय सगळ्यांना. आणि सुरुवात उठून केली, काय करतो, तर पहिली जी टेस्ट ट्यूब होती पहिलीवाली, याच्यामध्ये एक काम करतो, सगळ्यात पहिलं मी इथं लिटमस पेपर पहिल्यांदा रेड डीप केला, तर याच्यामध्ये काय झालं, रेडच राहिला. आता रेड सेम राहतो, मग मी ब्लूसाठी गेलो, आता ब्लूचं पण काय झालं रे, ब्लूच राहिला. कळते का सगळ्यांना.
म्हणजे लिटमसच्या पेपरवर काहीच फरक पडला नाही. इमॅजिन करा एक छोटीशी टेस्ट ट्यूब हातामध्ये घेतोय, त्याच्यामध्ये पेपर डिप करतोय, टेस्ट ट्यूब तशाच राहतात किंवा कलर तो तसाच राहतोय. याचा अर्थ त्याचा नेचर कसं आहे, ऍसिड बेस न्यूट्रल. कसं आहे सांगा, न्यूट्रल झाला. म्हणजे यानं काय केलं बघा, तर इथं खाली मी ऑब्झर्वेशन लिहिणार, याच्या खाली माझं ॲक्वियस कशा सोल्युशन आहे बघा, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कशाचं, अल्कोहोलचं, अल्कोहोल शोज न्यूट्रल नेचर फॉर युअर लिटमस टेस्ट. लिहिलं इथे मी. आता याच्यानंतर पुढं ज्यावेळी मी याच्यामध्ये रेड लिटमस डीप केला, माझा रेडचा रेडच राहिला. येतंय का लक्षात तुमच्या, रेडचा रेडच राहिला. पण जर मी ब्लूला डीप केला तर ब्लूचा कन्वर्ट झाला रेड. म्हणजे कोणती टेस्ट प्रेझेंट आहे, कोणता नेचर झाला, ॲसिड झाला रे, रेड तयार झाला नाही इथं. म्हणजे काय झालं, तर इथं माझा रिझल्ट काय आला बघा याच्यामध्ये, तर ॲक्वियस सोल्युशन कशाचं, ॲक्वियस सोल्युशन ऑफ कशाचं सांगा मला पटकन, फिनॉल. काय करतोय तो, शोज, इथं कसं होतं न्यूट्रल होती ना, फिनॉल शोज ॲसिडिक, काय होतं रे, ॲसिडिक नेचर. इथंपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे माझा परत तोच प्रश्न, मी तुम्हाला काय करतो, 2 टेस्ट ट्यूब दिल्या. किती दिल्या टेस्ट ट्यूब, 2 दिल्या. एकामध्ये काय घेतलंय मी, फिनॉल, एकामध्ये काय घेतलं, अल्कोहोल घेतलं. समजा ही रेडवाली टेस्ट ट्यूब आहे ती, समजा 1 मिनिट फक्त ही मार्केटमध्ये ठेवतो. हां, याच्यामध्ये समजा अल्कोहोल असेल, याच्यामध्ये समजा फिनॉल असेल, कळतंय सगळ्यांना असं. याच्यामध्ये काय आहे, अल्कोहोल, याच्यामध्ये काय, फिनॉल आहे. मी तुम्हाला विचारलं लॅबमध्ये, तुम्हाला अननोन आहे, आता ओळखा. याच्यामध्ये कसं ओळखणार तुम्ही, काय करणार सांगा, लिटमस पेपर डीप करायचं ना. ही कशाची होती, फिनॉलचे. समजा याच्यामध्ये मी रेड लिटमस टाकला, रेडचं काय होतंय, रेडच राहतोय. ब्लू टाकला तर ब्लूचा काय झाला, रेड. म्हणजे नेचर कोणता आहे त्याचा, ॲसिडिकचा, बरोबर ना. समजा अल्कोहोलची टेस्ट ट्यूब आहे, रेडचा काय झाला, रेडच राहतोय. ब्लूचा ब्ल्यू, म्हणजे टेस्ट कसली झाली, न्यूट्रल. आलं लक्षात तुमच्या, नेचर कसं मी चेक करतो याच्यावरनं. आता ही झाली पहिली टेस्ट, लॅबमध्ये चेक करायची. दुसरी टेस्ट काय आहे बघा, सेकंड टेस्ट. आता इथे काय करतो बघा आपण, रिॲक्शन्स विथ बेसिस. इथे एक छोटीशी कन्सेप्ट वापरायची, अगोदर ती मी क्लिअर करतो तुमची. काय केलं जातं बघा, इथं वेगवेगळ्या टाईपचे बेसिस वापरले जातात. म्हणजे त्यालाच मी म्हणतो बेसिक स्ट्रेंथ. बेसिक स्ट्रेंथ म्हणजे बेसची पॉवर, STRENGTH. बेसचा रोल काय असतो, बेस काय करतो, बरं ॲसिड काय करतं सांगा अगोदर मला, H+ देतं, डोनेट करतं ना. मग बेस काय करतो, H+ ला काय करतो, रिमूव्ह करतो किंवा काढून घेतो. मग इथं काय करायचं आहे मला, तर माझ्याकडे जो सगळ्यात स्ट्रॉंग बेस इथं मी वापरतो ते बघा असतात अल्कली मेटल्स रे. अल्कली मेटल्स कोणते असतात बघा त्याच्यामध्ये, पण अल्कली मेटल्स याच्यामध्ये मी वापरतो सोडियम असेल किंवा ऑर असेल, पोटॅशियम रे. सगळ्यात स्ट्रॉंग, पटकन काढून घेतात रे हायड्रोजनला शेजारच्या. त्याच्यानंतर आपण बघणार आहे या टॉपिकमध्ये ॲक्वियस NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. आणि शेवटचा जो मी इथं यूज करतोय तो आहे NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम बायकार्बोनेट. तिघांमध्ये पॉवर सगळ्यात जास्त कोणाची आहे, कोणाची जास्त पॉवर, ताकद जास्त कोणाची आहे, सोडियमची किंवा पोटॅशियमचे. त्याच्यानंतर कमी कोणाचे, NaOH. त्याच्यानंतर कमी कोणाचे, NaHCO3चे. आता हे यूज कसं करायचं, सुरुवात कुठून करूया बघा आपण. तर समजा मी ते फिनॉल घेतलं, मी फिनॉलपासून सुरुवात करतो, अल्कोहोलला शेवट करतो बघा. सपोज करा इफ यू टेक अ मॉलिक्यूल ऑफ फिनॉल, जर मी फिनॉल घेतला आणि फिनॉलची रिॲक्शन केली ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaCO3 बरोबर NaHCO3, तर इथं काय होतं रे, मला रिॲक्शनच मिळत नाही, नो रिॲक्शन. मी फुली मारतो इथं. ओके, आलं लक्षात. पण तुमचा फिनॉल काय करतो, याच्याबरोबर रिॲक्शन करतो. पण जर मी तर वापरला समजा OH घेतला प्लस ॲक्वियस NaOH घेतला, आता तुम्ही मला सांगा इकडं बघून काय होतंय बघा. इथं काय करतो, सोडियम फिनॉक्साईड कसा बनतो बघा. हे काय आहे तुमचं फिनॉल, हा ॲसिड सारखा वागतोय ना, आणि तो काय आहे तुमचा बेस. मग इथं काय होतं, हा जो OH- असतो आणि हा Na+, हा OH- काय करतो,
इथला हायड्रोजन काढून घेतो, म्हणजे बाहेर काय पडलं साईडला लिहितो अगोदर मी, पाणी बाहेर पडलं. आता शिल्लक काय राहिलं बघा, हायड्रोजन गेल्यामुळं इथं चार्ज तयार झाला O-, त्याच्या शेजारी याला Na+. नाव वाचा याचं, सोडियम, काल सांगितलेलं फिनॉक्साईड तयार झालं. आलं का लक्षात काय करतोय, कळलं का? आता सेम अल्कोहोलचं घेतोय इथं मी, इथे एक वाक्य लिहितो वरचं बघून खाली, तो ऑब्झर्वेशन लिहिलं पाहिजे ना याचं. काय झालं ऑब्झर्वेशन सांगा मला इथं बघून तुम्ही, इथं काय झालंय ऑब्झर्वेशन तुमचं, काय झाले वाचा, फिनॉल्स. हां, फिनॉल्स डू नॉट रिॲक्ट, कशावर रिॲक्ट केलं नाही त्यानं रे, डू नॉट रिॲक्ट विथ, सांगा, ॲक्वियस NaHCO3. हां, बट इट रिॲक्ट्स विथ, कशावर रिॲक्शन करतात रे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, समजलं का चुकीच लिहिलं रे, हां आहे की बरोबर, ॲक्वियसवर रिॲक्शन केली ना त्यानं. आता पुढं काय केलं जातं, लॅबमध्ये आपण टेस्ट करतो त्यावेळी हे सोल्युशन पुढं तसंच घेतात, इथे खाली लिहितो मी, सोडियम फिनॉक्साईड, आणि जर समजा जर O- Na+ घेतला, ह्याची रिॲक्शन केली मी डायल्यूट HCl बरोबर, काय होईल रे, कोण सांगेल मला, काल झालं लेक्चरला बघा बरं, काय बनेल परत, फिनॉल बनेल ना. म्हणजे काय करतो हा H+ याला देऊन टाकतो आणि NaCl बाहेर पडलं, म्हणजे इथं तयार झालं तुमचा फिनॉल OH+ काय रे NaCl, म्हणजे याचा प्रेसिपिटेट सुरुवातीचा होता तसाच तयार झाला. म्हणजे कळलं फिनॉलची टेस्ट कशी करायची, आलं का लक्षात तुमच्या. आता सेम तसं मी इथं एक काम करतो छोटंसं, सुरुवात करतो मी इथं अल्कोहोलची. तुमच्याकडे अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे, काय लिहितो आपण सांगा प्रत्येक वेळी, ROH घेतला, ठीक. आता पुढं काय करतो, ROH+ पहिल्यांदा मी वापरतो बेस, शेवट कोण आहे NaCO3, ॲक्वियस NaCO3. इथं मला प्रोडक्टच मिळत नाही, म्हणजे इथं काय लिहू मी पुढं, नो रिॲक्शन, क्लिअर. आता पुढं काय करतो त्याच्या, ह्याची परत मी रिॲक्शन करतोय ROH+ ॲक्वियस सोल्युशन ऑफ NaOH. इथं पण मला नो रिॲक्शन. आलं लक्षात टेस्ट कशा करायच्या, डोक्यात जातोय तुमच्या. म्हणजे जर तुमच्याकडे फिनॉल असेल आणि एखाद अल्कोहोल असेल तर तुम्ही जर ॲक्वियस सोल्युशन NaOH वर टेस्ट केली तर कोण रिॲक्शन करतंय, फिनॉल करतोय, अल्कोहोल करतोय का. म्हणजे जो रिॲक्शन करत नाही तो कोण आहे तुमचा, मोठ्याने सांगा कोण आहे तुमचा, तो अल्कोहोल. जो रिॲक्शन करतोय तो कोण आहे, फिनॉल. हा बेस कशासाठी वापरायचा आहे तुम्हाला, टेस्टसाठी वापरायचा आहे. आता पुढे एक तिसरी पण टेस्ट तुम्हाला दाखवतो कशी करायची. जर मी घेतला अल्कोहोल घेतला प्लस घेतला सोडियम मेटल, तर इथं काय होतं, तर याच्यातनं बाहेर पडतो हायड्रोजन गॅस आणि तुम्हाला बबल्स दिसतात बाहेर पडलेल्या. मी 10वी मध्ये बघितले असेल बघा रिॲक्शन, 10 मध्ये कुठं ना कुठे झाले असेल ना रिॲक्शन, पहिल्या टॉपिकमध्ये होती बघा तिथं रे, हायड्रोजनच्या बबल्स बाहेर पडतात तिथं. आता बॅलन्स करायचं आहे, RO- Na. तुम्ही मला सांगा हायड्रोजन किती बाहेर पडलेत रे, 2. इथं किती आहे, एकच आहे, मग किती मल्टिप्लाय करू, 2 न केलं, इथं पण 2 न करा, मग इथं पण 2 न झालं ना. आलं लक्षात तुमच्या, अरे कळालं काय करतोय. आता हा जो उटा टेप मांडलाय ना वरती, तो मी एक काम करतो, ह्या टेस्ट मी एका बॉक्समध्ये बसवतो, छोटासा एक बॉक्स इथं ड्रॉ करतो. याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे बघा, कशा टेस्ट ओळखायच्या बघा. हां, तर समजा मी इथे छोटीशी पहिली टेस्ट ट्यूब घेतली, एक टेस्ट ट्यूब घेतली आणि दुसरी तर साईडला त्याच्या शेजारी घेतो रे. समजा मी पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं असेल तर वरती नाव लिहितो ROH आणि दुसऱ्यामध्ये घेतलं आहे फिनॉल. फिनॉलचं स्ट्रक्चर कसं होतं रे, रिंगला मी जोडला आहे तर OH जोडला, क्लिअर. पण तुम्हाला माहीत आहे का काय घेतलं आहे तिथं, तुमच्यासाठी 2 टेस्ट ट्यूब कसे आहेत, अननोन आहेत ना. आणि माझा प्रश्न काय आहे की मला सांगा कशामध्ये अल्कोहोल कशामध्ये फिनॉल, तुम्हाला मी केमिकलवरती फळ्यावर दिलेत. तुम्ही काय करणार रे, कसं ओळखणार, कोणती रिॲक्शन करूया सांगा यातली, हे बोला पटकन, कोणती रिॲक्शन करायची सांगा मला. एक रिॲक्शनचं नाव सांगा, ती रिॲक्शन केलं मला दोघांचं पण उत्तर मिळतं आहे. काय घेऊ, ॲक्वियस NaOH घेऊया, चालेल ना, चालतंय का. किंवा मी समजा सोडियम घेतला असता तर सोडियम काय करेल रे, विचार करा थोडासा. सोडियम दोघांवर पण रिॲक्शन करणार ना, का नाही करणार. बघा एक लॉजिक काय आहे बघा सांगतो.
सोडियमचं काम काय आहे तर इथल्या हायड्रोजनला काढून घ्यायचं आहे, म्हणजे ॲसिडिक हायड्रोजन असतो ना त्याला काढून घ्यायचं आहे. ऑलरेडी सोडियम जर ह्या अल्कोहोलचं हायड्रोजन काढत असेल इझिली तर त्याला हा काढायचं काय उघड आहे रे, म्हणजे कळतंय का तुम्हाला काय सांगायचं आहे मला. हा ऑलरेडी बाहेर जायलाच तयार आहे आणि सगळ्यात पॉवर, आणि तिघं पण शस्त्र आहे तुमच्याकडे. हा पण प्रोटॉन काढतोय, हा पण काढतोय, हा पण काढतोय रे. आणि डोक्यात काय ठेवायचं आहे, फक्त सोडियम सगळ्यांचंच प्रोटॉन काढून घेणार हवाला सोडियम मेटल, कारण तो खूप पॉवरफुल असतो, त्याला हायड्रोजन्स लाईक ओढून घेतो बाहेर. मग मी काय डोकं चालवलं, मी इथं काय करतो तर इथं एक शॉर्ट खाली लिहितो, त्याच्या खाली छोटासा पॉईंट याच्या खाली तुमच्या दोन्ही टेस्ट ट्यूबच्या खाली. तर या दोघांची जर रिॲक्शन मी करतो, समजा इथं खाली लिहितो रिॲक्शन विथ NaOH, दोघांसाठी पण लिहिलं समजा, हां प्लस करतो NaOH दोघांमध्ये पण केला, तर अल्कोहोल देतोय का रिॲक्शन तुम्हाला रे, अरे देतोय का रिॲक्शन अल्कोहोल, नो रिॲक्शन. पण इथं काय झालं पहिल्या स्टेपमध्ये, काय झालं सांगा, तयार काय झालं सांगा मला पटकन, सोडियम फिनॉक्साईड तयार झाला. म्हणजे काय होतं इथं तर तुमचा जो अल्कोहोल होता, सॉरी फिनॉल होता, तो याच्यामध्ये सोल्युबल झाला ना सोल्युबल, म्हणजे तुम्हाला दिसणार काय तर फिनॉल त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झाला. आणि पुढं काय करतो मी, हा जो फिनॉल इथं माझा सोल्युबल झाला आहे, इथं मी लिहितो बघा सोल्युबल झाला, आणि पुढे मी काय लिहिलं आहे बघा एरोवरती, जर चेक करा रे, डायल्यूट काय आहे HCl आहे. म्हणजे सुरुवात कुठून झाली, फिनॉल घेतला, त्याच्यामध्ये बेस घेतला सोडियम हायड्रॉक्साईड, दोघांना मिक्स केलं, सोल्युबल झाला का, झाला सोल्युबल. आता मी काय करतो, वरनं 2 ड्रॉप फक्त ॲसिडचे टाकले, जसा फिनॉल आत गेलता तसा तो बाहेर आला, म्हणजे तुम्हाला त्याचा प्रेसिपिटेट दिसायला सुरुवात झाली, प्रेसिपिटेट दिसला म्हणजे तुम्ही टेस्ट कुठली म्हणणार, टेस्ट इज प्रेझेंट. आलं लक्षात, अरे कळालं का. हे कशासाठी झालं, सुरुवात कुठून केली ती बघा, मी पहिली चालू केली ती टेस्ट लिटमसची, दुसरी केली रिॲक्शन विथ बेसेस. आता तिसरं एक पॉईंट ॲड करतो, इथं स्पेशल टेस्ट आहे, 3 नंबरचा रोमन थर्ड असेल ना, हां रोमन थर्ड. काय टेस्ट आहे बघा, तर कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल, स्पेशल फिनॉलसाठी करतात रे, म्हणजे बिकरमध्ये फिनॉलच हे कन्फर्म करायचं आहे तुम्हाला, एक अंदाज आला ना वरती तुम्हाला. ही टेस्ट फक्त स्पेशली फिनॉलसाठी. काय केलं जातं बघा या टेस्टमध्ये, तर आपण सुरुवात करतो, कुठून करतोय बघा सुरुवात, इथं फिनॉल घेतला समजा, फिनॉल इथं OH लिहितो मी साईडला, ओके, प्लस याची रिॲक्शन केली जाते FeCl3 बरोबर, फेरिक क्लोराईड म्हणतात त्याला, काय म्हणतात रे, फेरिक क्लोराईड, Ap+3 बनतो, फेरिक झाला, याची नाव लिहाय वाटल्यास खाली. हा कोण आहे तुमचा, हा झाला फिनॉल, हा झाला फेरिक क्लोराईड. आता एक काम करूया आपण, इथं होतं कसं रे, हायड्रोजन दिसतोय, Cl दिसतोय तुम्हाला, तुम्ही मला सांगा एका हायड्रोजन बरोबर एक Cl बाहेर जाऊ शकतोय का, आहे का पॉसिबल. HCl तयार झालं, हायड्रोजन किती आहेत तिथं, एकच आहे, Cl किती आहेत, मग हायड्रोजन वाढवा, किती करूया, कसे करायचे, 3 न मल्टिप्लाय कशाला करायचं, फिनॉलला. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, हा झाला तुमचा थ्राईस झाला ना बरोबर. आता पुढे लिहायचं कसं बघा, साईडला बाहेर पडलेला अगोदर लिहितो मी, थ्राईस HCl इथून बाहेर पडला. आता याचे मॉलिक्यूल किती शिल्लक राहिले रे मागं, किती राहिले बघा, किती राहिले, बरं ठीक आहे वेट, हां इथं तिन्ही Cl निघून गेले, Fu चार्ज किती असेल इथं बघा बरं, किती असेल, +3 असेल ना, कळतंय का सगळ्यांना, असेल का +3. आणि थोडं मला सांगायचं इथं, हा जो तुमचा मी OAR करतो फक्त रिंग, बरं ठीक आहे रिंगच काढतो इथं, हा रिंग होती तुमची अशी छोटीशी, हां इथं O- होता, याचे मॉलिक्यूल किती आहेत रे बघा बरं, किती आहेत, 3 शिल्लक आहेत का, आहेत ना 3 शिल्लक. मग असं लिहिलं तर चालेल का रे, ह्याला ब्रॅकेट टाकतो, हा 3 झाला 3 वेळा, आणि ते Fe लिहिला, चालेल असं लिहिलं तर चालतंय का, किंवा थोडं उलटं करून लिहा छोटंसं, इथं थोडा चेंज करतो समजण्यासाठी मला, FeO पुढं काय रे, तुमची रिंग होती अशी, AR लिहिलं तरी पण चालतं, थ्राईस झाला, याचं नाव असतं फेरिक. आणि O- रिंगवरती त्याला काय म्हणता तुम्ही, फिनॉक्साईड म्हणतो ना आपण, O- सो काय ते लिहिलं कुठं तर मी, हे फिनॉक्साईड झाला, म्हणजे याचं नाव झालं फेरिक फिनॉक्साईड. आणि महत्त्वाचं म्हणजे याचा कलर तुम्हाला ॲपियर होतो, व्हायलेट असतो, व्हायलेट, पर्पल किंवा ग्रीन असतो, तिघांपैकी कोणताही कलर तुम्हाला इथं ऑब्झर्व होतो त्याचा रे, व्हायलेट, पर्पल किंवा ग्रीन. आता याचं स्टेटमेंट कसं लिहिणार तुम्ही, कसं लिहायचं सांगा, याचं स्टेटमेंट कसं लिहिलं पाहिजे, ह्याचं नाव सांगा काय, पहिल्यांदा सुरुवात कुठून करूया,
बोला मोठ्याने सांगा. व्हॅन हां फिनॉल कशावर रिॲक्शन करतोय तो. हां फिनॉल इज ट्रीटेड विथ कशावर केलं. फेरिक क्लोराईड. फेरिक क्लोराईड फ्रेशली प्रिपेअर्ड असते ते पण बरं का. फेरिक क्लोराईड इट गिव्ज हां फेरिक फिनॉक्साईड किंवा कसं लिहायचं. इट गिव्ज ए वायलेट और काय आहे रे पर्पल और काय आहे ग्रीन. हां पुढे सांगा कलर्ड फेरिक फिनॉक्साईड किंवा कॉम्प्लेक्स करूया. कॉम्प्लेक्स लिहिलं तर चालते काय एवढं लिहिलं तरी पण चालते काहीच प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात. आणि समजा कलरच मिळाला नसता तर तिथे तुम्हाला तसा तुम्ही काय म्हणलं असता फिनॉल इज अबसेंट. आणि जर कलर मिळाला असता तर फिनॉल इज प्रेझेंट. आलं लक्षात. कळतोय काय करतोय. पहिली टेस्ट परत एकदा नाव सांगा. पहिली टेस्ट कोणती होती माझ्याकडे लिटमस टेस्ट. दुसरी कोणती आहे रिॲक्शन विथ बेसेस. तिसरी कोणती आहे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. आता एक चौथी टेस्ट आहे लॅबमध्ये वापरतात बघा तुम्ही. रोमन 4 करतो इथं लुकस टेस्ट. लुकस टेस्ट की जी मी तुम्हाला कुठं शिकवलेली अगोदर कुठे चालते सांगा. हॅलोकेनमध्ये चालते ना. आठवते का सगळ्यांना काय करतो ते तिथं आपण. हे टेस्ट कशासाठी वापरतात हे. ह्या टेस्टचा फायदा काय मला लुकस टेस्टचा. मी कोणाकोणाला डिस्टिंग्विश करू शकतो सांगा पटकन. बरं एक काम करा व्हिडिओ पॉज करा. अगोदर हे सगळे लिहून घ्या. आपण लगेच लुकस टेस्ट इन ब्रीफ परत एकदा घेतो मी तुम्हाला. ठीक आहे पॉज करा व्हिडिओ. ओके आता शेवटची टेस्ट लुकस टेस्ट. इथं याचा उपयोग कशासाठी करतो आपण लुकस टेस्टचा. तर समजा मला 3 बिकरमध्ये मी काय करतो फळ्यावरती ह्या बाजूला 3 बिकर घेतो समजा छोटेसे. पहिला बिकर घेतला एक छोटासा बिकर घेतो. त्याच्यामध्ये समजा काहीतरी अल्कोहोल असेल. दुसऱ्यामध्ये पण मी अल्कोहोल घेतलं आणि तिसऱ्यामध्ये मी काय करतो अल्कोहोलच घेतो. पण इथं काय केलं जातं ह्या तिन्ही बिकरमध्ये तर एकामध्ये घेतात प्रायमरी अल्कोहोल. आता मी काय करतो इथं ह्याच्यामध्ये लिहून ठेवतो कारण शेवटी कसं आहे अननोन तुम्हाला दिलं जातं ना. पण इथं ऑलरेडी आपल्याला माहीतच आहे काय करायचं आहे. तर याच्यामध्ये समजा मी घेतलं प्रायमरी अल्कोहोल. दुसऱ्यामध्ये घेतलं समजा सेकंडरी अल्कोहोल आणि तिसऱ्यामध्ये घेतो टर्शरी अल्कोहोल. आणि तिघापैकी जर तुम्हाला विचारलं की प्रायमरी कोणतं सेकंडरी कोणतं टर्शरी कोणतं ओळखा तर प्रॉब्लेम काय आहे. तर आपण पिणार तर ना हे तर क्लिअर आहे सगळ्यांना रे. पिऊन बघायचं नाही ते रे. नाहीतर काय तिकीट लगेच निघणार तुमचं स्वास झाला तुम्ही. आता पुढं काय करायचं आहे तुम्हाला तिघांना सोडून सिम्पल एक सांगतो लुकस टेस्ट म्हणजे काय. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे एक असतो माझ्याकडे लुकस रिएजंट रे. लुकस रिएजंट हा काय असतो रे माहीत आहे कोणाला. कशाचं मिक्सचर असतं सांगा. मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. क्लिअर आहे सगळ्यांना. आणि समजा जर याची जर रिॲक्शन मी अल्कोहोल बरोबर केली रिॲक्शन कशी होती बघा इथं. तर ROH ॲरोवरती लिहितो समजा मी कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2. तर ह्या Cl इथनं रिप्लेस करायचा फक्त म्हणजे तयार काय झालं RCl म्हणजे अल्काइल हलाइड इथं तयार झालं. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. आणि या टेस्टचा फायदा काय आहे तुम्हाला इथं. तर समजा हा जर LR मी घेतला तर लुकस रिएजंट घेतला अल्कोहोल असेल समजा माझ्या प्रायमरी असेल ROH असेल आणि LR लिहिला हा आहे प्रायमरी. दुसऱ्यामध्ये कोणतं घेतलं मी सांगा पटकन मला. ROH घेतो इथला मी सेकंडरी घेतला समजा सेकंडरी. इथं पण करतो लुकस रिएजंट LR. आणि तिसऱ्यामध्ये घेतो ROH ह्याला मी म्हणतो दिस इज युअर टर्शरी अल्कोहोल आणि इथं मी लिहिलं LR लिहिलं. ओके आता इथं याच्यामध्ये काय होतं जर प्रायमरी असेल तर नो रिॲक्शन कळतंय. नो रिॲक्शन किंवा ऑन हिटिंग टर्बिडिटी फॉर्मेशन. टर्बिडिटी आता टर्बिडिटी म्हणजे काय होतं इथं बघा. तर आपण समजा एक छोटीशी टेस्ट ट्यूब घेतली त्याच्यामध्ये व्हाईट कलर टाकला किंवा थोडंसं चुना टाकला आणि स्टर केलं ते कसं दिसतं रे. चुन्याचे पार्टिकल सगळे स्पिरेट होतात ना त्याला म्हणायचं टर्बिड सोल्युशन. तशा टाईपचं सोल्युशन तयार होतं टर्बिडिटी फॉर्म होते. आता सेकंडरीमध्ये काय होतं तर स्लो रिॲक्शन असते किंवा रिॲक्शन आफ्टर 5 मिनिट सुरू होते रे म्हणजे रिॲक्शन एकदम स्लो होते. आणि तिसऱ्यामध्ये इथं काय होतं इमिडिएट काय होतं सांगा पटकन मला. इमिडिएट टर्बिडिटी फॉर्मेशन. याच्यामध्ये काय झालं तुमची इमिडिएट टर्बिडिटी काय झाली फॉर्म झाली.
आता सेम तसं जे वर तुम्हाला मी टेस्ट ट्यूब दिले समजा किंवा बिकर दिले छोटे छोटे 3, समजा तुम्ही पहिल्यामध्ये जर LR टाकला, इथं LR घेतला, याच्यामध्ये पण LR म्हणजे काय रे, लुकस, हां इथं पण समजा लुकस रिएजंट मी ॲड केला. तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल सांगा पटकन मला तिन्ही बिकरचं. इथं काय होणार, नो रिॲक्शन, बरोबर ना. इथं दुसऱ्यामध्ये काय झालं, रिॲक्शन, हा सांगा पटकन मला, रिॲक्शन आफ्टर 5 मिनिट्स. आणि इथं काय झालं, इमिडिएट टर्बिडिटी फॉर्मेशन. म्हणजे टेस्टचा वापर करून मी काय करू शकतो रे, कोणत्या कोणत्या अल्कोहोलला क्लासिफाय करू शकतो सांगा पटकन मला. प्रायमरी, दुसरं कोणतं रे, सेकंडरी, तिसरं टर्शरी. क्लिअर आहे सगळ्यांना. म्हणजे आज लेक्चरमध्ये आपण एवढंच बघितलं बघा. 4 टेस्ट. पहिली टेस्ट कोणती होती तुमच्याकडे सांगा पटकन, पहिली टेस्ट कोणती होती, फर्स्ट होती मला वाटते लिटमस टेस्ट होती ना, रेड लिटमस आणि ब्लू लिटमस मी वापरायचो तिथं. जे माझ्याकडे अल्कोहोलचं सोल्युशन होतं ते कसं होतं, अल्कोहोलचं सोल्युशन रेडला रेड, ब्लूला ब्लू टाकायचं म्हणजे न्यूट्रल दाखवायचं. पण फिनॉलचं काय करायचं, सोल्युशन ऑफ फिनॉल काय करायचं सांगा पटकन मला, रेडचा रेडच, ब्लूचा रेड, म्हणजे कोणतं प्रॉपर्टी झाली त्याची, ॲसिडिक झाले. ठीक. पण बेसिस घेतले, बेसिसमध्ये 3 कोणते होते, अल्कली मेटल, सोडियम किंवा पोटॅशियम, त्याच्यानंतर ॲक्वियस, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि तिसरा कोण होता, ॲक्वियस सोडियम बायकार्बोनेट, NaHCO3 होता. मी काय काम काय करत होतो तिथं, तर सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर करायचो आणि अल्कोहोल आणि फिनॉलला क्लासिफाय करायचो. माझं अल्कोहोल काय करतं, तर सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्शन देते का, देत नव्हतं, रिॲक्शन, नो रिॲक्शन व्हायची. आणि पण फिनॉल काय करतं, त्याच्याबरोबर सोल्युबल पण होतं आणि ॲसिड टाकल्यावर त्याचं प्रेसिपिटेट पण असं बाहेर येतो. म्हणजे ते झालं माझं फिनॉल चालतं. तिसरी टेस्ट कोणती होती, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल होती. तिथे काय करायचो मी, फिनॉल प्लस FeCl3 म्हणजे फेरिक क्लोराईड घ्यायचो. मला व्हायलट ग्रीन किंवा तिसरा पर्पल कलरचा मला एक सॉलिड मिळायचा किंवा पर्पल कलरचं एक सोल्युशन बनायचं. ते मला कशाचं होतं सोल्युशन, फेरिक फिनॉक्साईडचं होतं. एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा एक कॉम्प्लेक्स बनायचं तिथं, ते झालं. आणि चौथी टेस्ट कोणती होती ह्याच्या लेक्चरची, लुकस टेस्ट, जी कशासाठी वापरतो मी, तर फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स. इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. काय करतोय, अरे समजले का काय करतोय. ठीक आहे, काम करायचं, आता व्हिडिओ पॉज करायचं, हे लिहून घ्यायचं आणि याचं मॅक्झिमम टाइम प्रॅक्टिस करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, या व्हिडिओचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर हे व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होऊ दे. आणि बेल आयकनला पण प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ठीक आहे, चल तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.